मित्रांनो, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. फेसबुक पेजवरच्या बहुजन संघटक या लाईव्ह पेजवर आज मी पुन्हा आपल्याशी एका विषयावर चर्चा करायला आलोय. प्रश्न असा आहे का रोज रोज काहीतरी नवीन नवीन होत आहे आणि रोज त्या नवीन झालेल्या एखाद्या गोष्टीवर आपली रिॲक्शन्स येते आहे आणि आपल्याला समजत सुद्धा नाही की आपण नेमकं करायचं काय आणि आपण करून काय राहिलो, त्याचे परिणाम काय होतील आणि दुष्परिणाम काय होतील आपल्याला कळत नाही. बीड जिल्ह्याचं आणि परभणी जिल्ह्याचं प्रकरण एवढं तापून आहे आणि आमदार सुरेश धस जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, बीजेपीचे आमदार आहेत, आणि तो संतोष देशमुख जो मस्साजोगचा सरपंच आहे त्याच्यावर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या गँगने हल्ला करून त्याला मारून टाकलंय. याच्याबद्दल सारा आकांडतांडव रोज रोज त्याच्याबद्दलच्या भाषणं, त्याच्याबद्दलच्या क्लिप्स, त्याच्याबद्दलच्या पत्रपरिषदा सुरू आहेत. आणि त्याच वेळी सूर्यवंशी या मुलाला अक्षरशः पोलिसांनी कोठडीत मारलंय. त्याने ज्या माणसाने त्या संविधानाचा अपमान केला, ते संविधानाची प्रतिमा तोडली, त्याच्या संदर्भात हा लॉ कॉलेजला असलेला विद्यार्थी त्याच्याबद्दल तो रिलीव्ह करायला गेला, त्याचे शूटिंग करायला गेला, त्याला इतकी मारहाण केली की त्याला कोठडीत मारलं. तो पोरगा परभणीचा, त्याच्याबद्दलचं सगळं वातावरण सुरू झालं आणि मग परभणीत मुंबई मार्च काढला आणि मधातच तो थांबवला. आणि त्याच्यानंतर सुरेश धस नावाच्या आमदाराने म्हटलं की यांना माफ केलं तर काय जाते, यांनी मोठ्या मनाने माफ करावं. म्हणजे सूर्यवंशी नावाच्या पोराला मारलं, ज्यांनी मारलं त्याला माफ करा, आणि त्या संतोष देशमुखले मारलं त्याला फाशीची शिक्षा होईपर्यंत हे सगळे करत राहा. हे काय भानगड आहे? याच्या मागचं काय कारण असेल? निदान जे लोक आंबेडकरी स्वतःला समजतात किंवा आंबेडकरी विचाराचे आहोत आपण असं समजतात, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला जगण्यासाठी तुम्ही करत काय आहे? ते म्हणजे धस साहेब अजूनही तुम्हाला दलितच समजतात, ते तुमच्या खालच्या जातीचे समजतात. या तुम्हाला मारलं तर काही फरक पडत नाही, तुम्ही मोठ्या मनाने माफ करून टाका म्हणते. आणि तेव्हा ती आई म्हणते की मी नाही माफ करणार, माफ करायचं असेल तर धस तुझे पोरं बाळ त्या अंदर कर, त्याला एखाद्याला मार. आणि ह्या रिॲक्शन प्रतिक्रिया होत आहेत. हे काय बरं असेल? निवडणुका होत आहेत आणि त्या निवडणुकीच्या चर्चा होत आहेत. पक्ष संपवत आहेत, आप संपवला, आता काँग्रेस संपवली, आता म्हणजे नेमकं आहे काय सुरू आहे? कोणीतरी एक माणूस सोलापूरकर नावाचा, राहुल सोलापूरकर नावाचा, काय विचित्र बडबड करतो, त्याच्याबद्दलच्या रिॲक्शन सुरू होतात. आणि एवढं सगळं वातावरण हे कशासाठी आहे याचा विचार केला तर हे नेमकं काय असलं पाहिजे बरं? आणि मग असं लक्षात येतं की याच्या मागचं पहिलं महत्वाचं कारण आहे की तुम्ही जितकी जाती व्यवस्था पक्की कराल तेवढा त्यांचा फायदा आहे. म्हणजे तुम्ही दलित आहात, तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्ही बौद्ध आहात, तुम्ही काही असा, पण तुम्ही आमच्यापेक्षा कमी दर्जाचे आहात, हे बिंबवण्याचं काम असते. आणि हे सगळे ऐकतात तसं. म्हणजे संतोष देशमुख आहे म्हणजे कुणबी मराठा आहे, त्याच्याबद्दल तो धस नावाचा माणूस आमदार इतका चांगला बोलत होता कालपर्यंत, आज एकदम पाठी बदलवतो. त्याच्या डोक्यात सुद्धा जाती व्यवस्था आहे. आणि जोपर्यंत या देशामध्ये जाती व्यवस्था पक्की राहील ना, तोपर्यंत बाबासाहेबांचे लढे अपयशी ठरतील, लक्षात ठेवा. म्हणून बाबासाहेबांना विचार करायचा, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करायचा असेल तर लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचं एकूण आयुष्य पहा, त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाचा टप्पा ओळखा आणि त्यांनी केलेल्या लिखाणाचा टप्पा ओळखा. आपल्या हे लक्षात येईल की जोपर्यंत त्यांनीच म्हटलंय की जातीचा या देशाला विलक्षण दुर्धर रोग आहे, जाती व्यवस्थेचा, त्या जितक्या लवकर संपवता येतील तेवढा या देशाचा विकास होईल, तेवढ्या या देशाची परिस्थिती चांगली होईल. हे विधान विसरलो का आपण? आपण बाबासाहेबांमुळे, रिझर्वेशनमुळे नोकऱ्या लागल्या, शिक्षण झालं, आपण बुद्धिमान झालो, पूर्ण आपलं आयुष्य बदलवून टाकलं, पण जाती व्यवस्था बदलवली का? मग बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था बदलावायसाठी काय सांगितलं आपण लक्षातच घेत नाही. जाती अंताचा लढा कसा करायचा फुल्यांपासून त्यांनी शिकले. फुल्यांनी काय केलंय?
फुल्यांनी जाती व्यवस्था म्हणजे हे ब्राह्मणाचं कसब आहे, त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म काढला. आणि सत्य धर्मामध्ये सगळे लोक जाऊ शकतात, साऱ्या धर्माचे लोक, साऱ्या जातीचे लोक एकत्र येऊ शकतात. ही फुल्यांची शिकवण होती. आणि उगाच नाही त्यांनी महिलांसाठी आणि महारमांगांसाठी तेव्हाच्या शाळा काढल्या की यांनी यांच्या जातीतून मुक्त झालं पाहिजे. तोच ध्यास बाबासाहेबांनी घेतला आणि प्रत्यक्ष कृती करून दाखवली की लढायला आपल्याला स्वतःचं, आपल्या संघर्षाच्या, आपल्या दुःखासाठी आपल्यालाच लढावं लागेल ना. बाहेरचे लोक कसे येतील लढायला, ते तुम्हाला फक्त गोंजारतील. म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हा टप्पा आणला आणि 1935 पासून या जातींना समानतेच्या पातळीवर यावं म्हणून संविधानात तशी तरतूद केली आहे. पण तोपर्यंत बाबासाहेबांना आपण दलित आणि अस्पृश्य समजत राहिलो. बाबासाहेबांनंतरही तसंच करत राहिलो. आणि बघा, विचार करायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. अनेक लोक त्यांच्याकडे बाकीच्या धर्म घ्या स्वीकारा म्हणून गेले होते असं ऐकलंय आपण. त्यांनी शीख धर्माच्या संदर्भात शीख आपण व्हायला पाहिजे म्हणून शीखाच्या पंजाबमध्ये माणसं पाठवली होती आपली, हे आपण ऐकलेलं आहे. मग असं असताना बुद्ध धर्मच का स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही आपण त्याच जातीत कसे राहिलो, मग आपण अनटचेबल कसे राहिलो. अनटचेबल या शब्दाचा अर्थ आपण का बदलवू शकत नाही. आपण इतक्या पद्धतीनं आपली उंची वाढवली पाहिजे की आपल्याला लोकांनी टचच करू नये, आपण एवढे चांगले असलो पाहिजे. या संदर्भातला कुठलाही विचार आपण केला नाही. गेली 70 वर्ष आपण नोकऱ्या आणि आपल्या भानगडी याच्यातच राहिलोय. जाती व्यवस्था खतम केली नाही. आणि जाती व्यवस्था संपवायसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म दिल्यानंतर ती जाती व्यवस्था संपायला पाहिजे होती. आपण बौद्ध झालो, आपण अनुसूचित जातीच्या त्या सगळ्या रकान्यामध्ये बंद करायला पाहिजे होतं. आणि आज तर एवढी गंमत आहे की लक्षात सुद्धा येत नाही की अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी यांना शिक्षणात जे स्थान आहे ते शिक्षणाच्या स्थानामध्ये त्यांना फ्रीशिप मिळाली पाहिजे, फेलोशिप मिळाली पाहिजे, त्यांना स्कॉलरशिप मिळाल्या पाहिजे. म्हणून हे सरकार काय निर्णय घेतं. आणि बघा, या सरकारमध्ये केंद्रामध्ये समाज कल्याण विभागाचा मंत्री तुमचा रामदास आठवले बसलेला आहे ना. तो काय कसे निर्णय येतात. ते निर्णय असे येतात की स्कॉलरशिप पाहिजे असेल आणि ऍडमिशन पाहिजे असेल तर त्याच्या पालकाच्या उत्पन्नाची अट तो अनुसूचित जाती जमातीचा असेल तर त्याला 8 लाख रुपये आणि तो ओबीसीचा असेल तर त्याला 15 लाख रुपये. अरे तो एकाच वर्गात तोही पोरगा शिकत आहे ना, हाही पोरगा शिकत आहे ना. मग एकाच वर्गात शिकलेल्या 2 पोरांना त्यांच्या बापाच्या उत्पन्नाची अट अशी कशी लावली तुम्ही, कोणत्या आधारावर लावली. म्हणजे तिथे जातीभेद नाही. या देशामध्ये जाती व्यवस्था पक्कीच ठेवावी हा जो प्रण ज्यांनी मानलेला आहे ना, ते प्रत्येक दिवशी अशा भानगडी करतात आणि आपण त्याला बळी पडतो, आपण त्याचे रिॲक्शन्स करतो. असा कोण माणूस आहे की ज्याने हा नियम काढला, त्याला काय अधिकार आहे हा नियम काढण्याचा, हे कोणी ठणकावून सांगत नाही. हे तुमचा आमदार बोलत नाही, तुमचा खासदार बोलत नाही, तुमचा मंत्री बोलत नाही, तुमचा केंद्रीय मंत्री बोलत नाही. जाऊ दे, प्रशासनातले आपले सगळे अधिकारी अलीकडे एकच शब्द वापरतात, वरून आलं तसं आम्ही केलं. हे काय भानगड आहे. या देशामध्ये मानवता शिल्लक ठेवायची आहे की नाही ठेवायची असेल, सारी माणसं समान आहेत हे तुमचं संविधान सांगतंय ना. त्यांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, समानता हे तत्व आलं पाहिजे आणि बंधुभाव हा प्रयोग आला पाहिजे. हे कुठे करतोय आपण, हे कुठेच करत नाही, नुसतं बोलत राहतो रिॲक्शन. आणि अलीकडे तर मी पाहिलंय की पूर्वी मी लहान असताना मला आठवते माझ्या गावामध्ये रामनवमी हनुमान जयंतीचे कार्यक्रम व्हायचे, भागवत सप्ताह व्हायचे आणि 8-8 दिवस 4-4 दिवस लोक, सारे गावातले लोक त्या कार्यक्रमामध्ये दिवसभर राहायचे. आणि हाच प्रकार आता आपल्या बौद्ध समाजात झाला आहे. या जयंतीचे कार्यक्रम, रमाई जयंती, आंबेडकर जयंती, 14 एप्रिल, कार्यक्रमच कार्यक्रम. आणि सारे जसे तिकडे भागवतवाले करत होते तसे इकडे आता बुद्ध भिक्षू करत आहेत किंवा थोर विचारवंत करत आहेत. आउटपुट काय निघालं. ज्या बाबासाहेबांची आणि बाबासाहेबांच्या सगळ्या या मोठ्या लोकांच्या आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत आहोत, तर आपण त्यांच्या विचारावर आहोत का. आपण जाती सोडल्या का. आपण बाकीच्या लोकांना आपला बंधुभाव म्हणून जोडलं काय. त्यांनी आपल्याला बंधू म्हणून स्वीकारलं काय. सुरेश धस नावाचा माणूस एक मोठ्या दिलानं तुम्ही हे करा म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये जाती व्यवस्था नाही दिसत त्याच्या डोक्यात.
अरे तो आमदार आहे, तू त्या प्रदेशाचा सगळ्या लोकांचा आमदार आहे ना. आम्ही तुला आतापर्यंत चांगलं मानत होतो, आणि हे डोक्यातलं किडा कसा आला तुझ्या? मग तू बीजेपीचाच आहेस, म्हणजे तू संघाचाच आहेस, आणि संघाला तर जाती व्यवस्था पक्कीच करायची आहे, त्याच्यात तुम्ही हातभार लावत आहे. कुठे जाती व्यवस्था येईल? म्हणून बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द आता जिवंत ठेवला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही बौद्ध झाले म्हणजे मी आता अनुसूचित राहिलो नाही, मी अस्पृश्य राहिलो नाही, आता मी बौद्ध झालो. आणि बौद्ध धर्मामध्ये जाती व्यवस्था नाही आहे. बौद्ध धर्मामध्ये सारी समान व्यवस्था आहे. पण आपण भेद करून टाकले. भिक्षू वेगळा, उपासक वेगळा, श्रामणेर वेगळा. अरे हे काय भानगड आहे? आणि काय वेगवेगळे अर्थ आता लोक सांगत आहेत, आणि इतके चुकीचे अर्थ सांगत आहेत की आपल्याला समजत सुद्धा नाही की कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं. म्हणून आपण स्वतःच इम्प्लिमेंट केलं पाहिजे, अशी परिस्थिती आलेली आहे. आता प्रत्येक माणसाने त्याच्या कुटुंबाचं काय व्यवस्था केली? बाबासाहेबांनी जाती व्यवस्था तोडली पाहिजे म्हणून कोणीतरी सांगत आलं की नाही आता आपण आंतरजातीय विवाह केले पाहिजे. मग ठीक आहे ना, आंतरजातीय विवाह केले पाहिजे. मग सांगतात की बाबासाहेबांनी सुद्धा आंतरजातीय विवाह केला होता. पण बाबासाहेबांच्या अटी पहा ना. तुम्ही जर आंतरजातीय, आता हा विषय आपण घेतला पाहिजे की ब्राह्मणांच्या मुली ह्या दलित लोकांना किंवा मुसलमान लोकांना का दिल्या जातात? जो पॅन्थर असतो एवढा मोठा, तो त्यांचा बाहुलं बनतो, त्याला मोठं करतात आणि त्याच्याकडून सगळे कामं करून घेतात त्याच्या विरुद्ध, त्याच्या जातीच्या विरुद्ध. हे कसं लक्षात येत नाही? ब्राह्मण मुली मुसलमानांना दिल्या जातात आणि इकडे हिंदू मुस्लिम झगडे सुरू करून टाकतात. लक्षात येत नाही. आणि जी मुलगी त्या मुसलमानाला दिली जाते तो शांत राहतो, तो कार्यकर्ता असतो, तो धर्माचा पक्का कट्टर असतो. पण ही मुलगी त्याला दिली जाते, त्याची बायको होते आणि त्याचं सगळ्याच्या सगळं संपवून जातं. कुठे जाती व्यवस्था नायनाट करायची? बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जाती व्यवस्था हा दुर्धर आजार आहे या देशाला लागलेला, तो जितक्या लवकर खतम करता येईल तितकं चांगलं राहील. कुठे केलाय आपण जाती व्यवस्थेचा आधार? जाती व्यवस्था ज्यांना पाहिजे ते इतके चिवट आणि इतके कडक आहेत की आपल्याला लक्षात सुद्धा येऊ देत नाही. ज्यांचे आंतरजातीय विवाह झालेले आहेत पहा, ते आयसोलेट झालेले आहे. आपलं कुटुंब पाहतात आणि बरं आहे, ठीक आहे, त्यांच्याबद्दल बोलत सुद्धा नाही. मग आंतरजातीय विवाह केल्याने जाती व्यवस्था मोडणार आहे का? मग मोडायचा प्रयत्न करा. माझे अनेक मित्र आहेत ज्यांनी आंतरजातीय विवाह केला, आता त्यांच्या मुलींचा लग्नाचा प्रॉब्लेम आहे. कोणाला द्यायचं? मग आई एका जातीची आहे, बाप दुसऱ्या जातीचा आहे, आता मुलाला कोणती जात लावायची? तो कोणाकडे कोणती मुलगी पसंत करेल? यांनी प्रेमविवाह केलेला असतो, त्याला कोणी प्रेमविवाह करायला मुलगी किंवा मुलगा मिळत नाही. हे काय भानगड आहे? याचा अर्थ आपल्या सामाजिक मनस्थितीचं, सामाजिक इमोशनचं, सामाजिक भावनेचं भान राखून आपण जागृत झालं पाहिजे. आपण पहिले ठरवलं पाहिजे की आपण या देशातले नागरिक आहोत, माणसं आहोत, आपण समान आहोत, सारख्या पातळीवर आहे. जगात दिलेलंच आहे ना, दोनच जाती आहे, एक स्त्री आणि एक पुरुष. आणि स्त्रीचं पुरुषाशिवाय भागत नाही आणि पुरुषाचं स्त्रीशिवाय भागत नाही. असं जर असेल तर यांच्यामध्ये भांडणं लावून ही सगळी जाती व्यवस्था अजून निब्बर करायची आणि मनुस्मृती पुन्हा त्यांच्या टाळक्यावर बसवायची. मनुस्मृतीमध्ये स्त्रीला इतका गौण दर्जा दिलेला आहे, आज सगळ्यात जास्त स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. काय भानगड आहे? हे बाबासाहेबांचं तत्वज्ञान आहे? हे बाबासाहेबांचा विचार आहे किंवा बाबासाहेबांनी सांगितलेलं कर्म आहे? कोणी बोलत नाही, कोणी काय करत नाही, फक्त आपल्याच चालत की आम्ही मोठे आहोत आणि बस. थोडेसे मोठेपणा मिळाला, थोडासा काहीतरी पद मिळालं की झाला आणि आम्ही करू कायदा. बाबासाहेबांनी सांगितलं होतं एक संघ राहिला. आम्ही एक संघ कुठे राहिलोय? राहिलोच नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे मला असं वाटते की जर या देशामध्ये समानता यायची असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेले जाती अंताचे लढे लढले पाहिजेत. हे जाती अंताचे लढे कसे लढता येतील? तर केवळ तुम्ही दलित समाजाचे एक गठ्ठा लोक बौद्ध झाले म्हणून तुम्ही सारे बौद्ध दलितच आहात. पण या बौद्धांच्या बाकीच्या धर्मामध्ये एखादी रूपा कुलकर्णी रूपाबोधी होऊन येते ना, एखादा प्रभाकर पावडे येऊन येतो ना, एखादा राठोड रमेश राठोड तो आपल्या बंजाराला घेऊन बुद्धात येतो ना. यांच्या संगनमताने यांच्याशी आपण विवाह का करू शकत नाही एका धर्माचे? हे का नाही होत आपल्याला? या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा जाती अंताचा लढा लढला पाहिजे. हे काही लोक लढतायत पण त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्यांचा कोणी विचार करत नाही. आणि त्याच्यामुळेच या देशावर पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्थेचं, पुन्हा ब्राह्मणी व्यवस्थेचं प्रचंड डोक्यावर गरगराला लावेल अशा पद्धतीची रचना ते आणत आहेत. आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. शिक्षणामधून त्यांनी पूर्ण खतम केली जाती व्यवस्था, कायम पक्की राहील अशा पद्धतीचं शिक्षण दिलं आहे. नाही तर स्कॉलरशिपसाठी एका माणसाला 15 लाख रुपये सूट आणि दुसऱ्या माणसाला 8 लाख रुपये सूट. हा काय भानगड आहे?
आणि अनुसूचित जातीच्या पोरांच्या स्कॉलरशिपा ज्या बार्टी देते त्या देतच नाही किती किती वर्ष. कोण काय त्याच्या मागचं सूत्रधार? अरे तो पोरगा शिकत आहे. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढली आणि औरंगाबादला मिलिंद कॉलेज सुरू केलं, माझे मित्र काही माझ्यापेक्षा ज्येष्ठ नागरिक तेव्हा शिकायला गेले, तिथे विदर्भातून गेले, तेव्हा आश्चर्य तुम्हाला सांगितलं पाहिजे की तिथे गेल्यानंतर ॲडमिशन घेतल्यावर आपल्याकडे एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलं तर ॲडमिशनच्या वेळी पैसे भरावे लागतात. त्या कॉलेजमध्ये काय व्यवस्था होती त्यावेळी? माझे मित्र सांगतात की त्यावेळी आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा, तेव्हाच्या तेव्हा ॲडमिशन फॉर्म भरायचा, स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा, तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला पैसे मिळायचे. म्हणजे ॲडमिशन घेताना पैसे. शिक्षणाचा एवढा जबरदस्त क्रांतिकारी निर्णय बाबासाहेब आंबेडकरांनी घ्यायला लावला. तो कुठे आहे आता निर्णय? आता सगळी शिक्षण व्यवस्था खाजगी झालेली आहे आणि खाजगी झालेल्या कॉलेजांमध्ये महाविद्यालयांमध्ये स्कॉलरशिपा भेटत नाहीत आणि जे महत्त्वाचे अभ्यासक्रम आहे ते पार खतम करून टाकलेले आहे. आणि डोक्यामध्ये फक्त एकच एक विचार आहे का माझं कसं भलं होईल. तुझं एकट्याचं भलं होऊच शकत नाही ना, तुझ्या समाजाचं भलं झालं पाहिजे. म्हणून स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि इतरांसाठी जगलास तर जगलास, हे जे विधान आहे या विधानाला आपण आता पुढे केलं पाहिजे. आणि म्हणून समाजामध्ये हा बदल घडणं अतिशय आवश्यक आहे. जाती अंताचा लढा केवळ हा या जातीचा आहे आणि त्या जातीचा आहे, या जाती व्यवस्था सोडायलाच पाहिजेत. एकही आतापर्यंतचा मंत्री, आमदार, खासदार हे विधेयक का मांडत नाही की आता पोरांच्या शाळेच्या टीसी मध्ये त्याच्या जातीचा उल्लेख नको? बघा काय क्रांती होते. सारेच्या सारे सगळे येतील. एक नवीन प्रयोग काढा की ज्या तुम्हाला आडनावं दिलेली आहेत ज्याच्यावरून तुमच्या जाती ओळखल्या जातात ती आडनावं बदलवून टाका ना. बौद्ध धर्मात सांगितलेलं आहे ना. ते करत नाही आपण. आणि बाबासाहेबांच्या विचाराने, फुल्यांच्या विचाराने, शाहू महाराजांच्या विचाराने आपण त्यांचे गोडवे गातो, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करतो. आत्ता माझा मित्र मला भेटला वर्धेला, 14 एप्रिलच्या जयंतीचा कार्यक्रमाला 25 लाख रुपये खर्च केला. 25 लाख रुपये जयंतीचा कार्यक्रम. आउटपुट काय आहे? मोठेपणाचे बॅनर लावायचे, गाणे म्हणायचे आणि काय मनोरंजनाचं साधन. बाबासाहेब आंबेडकर ही मनोरंजनाची वस्तू आहे? बाबासाहेब आंबेडकर हे तुमच्या करमणुकीचं साधन म्हणून करताय तुम्ही? हा विचार केला पाहिजे. अरे जो महामानव ज्याने तुमचं आयुष्य बदलवलं, तुमच्या पिढ्यानपिढ्याचं आयुष्य बदलवलं, अशी ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्याबद्दल जेव्हा असे विरोधी विचार येतात, कोणीतरी तो राहुल सोलापूरकर सारखा नालायक माणूस असे विचार करतो, काय करायचं त्याचं? त्याची हिंमत कशी होते असं बोलायची? हा विचार का करत नाही आपण? हा विचार करण्याची गरज आहे. आणि हा विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत या देशातलं दुःख जे बुद्धाने सांगितलेलं आहे ते कायम राहणार आहे. बुद्ध म्हणतो की ठीक आहे ना, दुःख आहे पण दुःखावरचा उपाय आहे, दुःखातून मुक्त होण्याचा उपाय आहे. आपण दुःख आहे म्हणून सगळं करत बसतो, पण दुःखमुक्तीचा उपाय जो सांगितलेला आहे तो आपण कधी वापरतच नाही. फक्त ज्याप्रमाणे पूर्वी मंदिरामध्ये घंटा वाजवून आणि त्याची प्रार्थना पूजा अर्चा करून आपण बाहेर यायचो, तसेच आता बुद्धविहारामधून आपण सगळे आपले तसेच बाहेर येतो ना. तिथं गेलं, बुद्धवंदना म्हटली, फुलाचा हार लावला, मेणबत्ती अगरबत्ती लावली, चला बाहेर. अरे जी ज्ञानाची केंद्र आहेत, जी मानवतेच्या विचार उत्थानाची केंद्र आहेत, त्यांचं आपण काय करून ठेवलेलं आहे? त्यांना सुद्धा आता बुद्धविहार हे दलितांचं झालंय. हा विचार करण्याची गरज आहे. ज्या सम्राट अशोकांनी एवढी बुद्ध स्तूप आणि बुद्धविहार बांधली ती ज्ञानाची केंद्र होती. आणि बाहेरचे लोक, बहुजन समाजाचे लोक त्या ज्ञान केंद्रात येतात. आता बुद्धविहारामध्ये कोणी दिसत नाही बहुजन समाजाचा माणूस, विद्यार्थी सुद्धा येत नाही. सारेच्या सारे तेच येतात. हे बदलवलं पाहिजे. हे कोण बदलवणार आहे? ज्यांच्यावर त्यांचं जीवन आहे ते बदलवू शकणार नाहीत. ज्यांना माणुसकीचं महत्त्व कळतंय, ज्यांना मानवता कळते, ज्यांना बुद्ध कळतात, ज्यांना बाबासाहेब कळतात, त्यांनी या कामी पुढे आलं पाहिजे. तर आणि तरच हा लढा यशस्वी होईल. नाहीतर या देशातली मानवता पूर्णपणे संपून गेलेली आहे मित्र. काय आवडं मग रोज किती बातम्या त्या प्रयागराजच्या कुंभमेळ्याचे, काय बातम्या, काय फोटो, काय स्टेटस आणि काय सगळं. म्हणजे असं वाटलंय की या देशामध्ये फक्त कुंभमेळाच आहे. सारे भगवे नंगे साधूच आहेत. विभूती लावतात आणि काय काय प्रार्थना करतात आणि काय म्हणते, भारताचा राष्ट्रपती डुबकी लावतो. याच्यासारखं दुर्दैव कोणतं आहे?
अरे भारताचा राष्ट्रपती हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो, कोणत्याही एका धर्माचा नसतो, आणि तरी त्या मॅडमला त्या प्रयागराजमध्ये डुबायला लावतात. म्हणजे काय चालू काय आहे? आपल्या लक्षात येईल हे तुमच्या गुलामीचं निदर्शक आहे. तुम्ही ज्याला मोठं मानलात तो पण गुलामच आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे तो पण गुलामच आहे, आणि जो सत्ता राबवतो तो पण गुलामच आहे. आणि हे कोणाचे गुलाम आहेत हे लक्षात घ्या. ते सांगतात की हे धर्माचे गुलाम आहे. येतो धर्म ततो जया. धर्म धर्म काय घेऊन बसलात? धर्माचा अर्थ समजून सांगा. धर्माचा अर्थ जातीभेद करणे, मानवभेद करणे नाही होत. मग एकच धर्म असेल तर आपल्या देशामध्ये किती धर्म आहेत? इस्लाम धर्म आहे त्याच्याबद्दल बोला, शीख धर्म आहे त्याच्याबद्दल बोला, बौद्ध धर्म आहे त्याच्याबद्दल बोला, आणि सगळे एका धर्मात या. नाही तर सगळे सहिष्णुतेने वागा, निधर्मी व्हा. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे ना, प्रत्येकाला त्याच्या धर्माचा अधिकार आहे. पण तो सार्वजनिक जीवनात तो धर्म आणू शकत नाही. धर्म त्याच्या वैयक्तिक जीवनात ठेवला पाहिजे. सार्वजनिक जीवनात जेव्हा मी जात घेऊन जातो तेव्हा या देशाचा अधःपातच होणार आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही मोठे असा, पण तुम्हाला जातीतून ओळखलं जाईल, त्यावेळी तुमचं मोठेपण मान्य कोणीही करू शकणार नाही हे लक्षात ठेवा. आता तरी लक्षात घ्या मित्र हो. आणि हे म्हणजे इतकं भयानक आहे. आज आज 15 लाखाचा आणि 8 लाखाचा मुद्दा आणला. रोज काहीतरी, आज 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या आणि काय काय केंद्रावर अशी, आज 2 केंद्र मी फिरून आलो, असं लक्षात येते की जसं काय म्हणजे असं टाईट वातावरण आहे की बापरे, जसं काहीतरी कोणाचा तरी म्हणजे खडा पहारा सुरू आहे. हे काय परीक्षा पद्धती आणली आहे? अरे त्या पोराला इमानदारीने त्याच्या डोक्याचा वापर करून त्याला लिहू द्या ना. नाही तो कॉपी करणार आहे. अरे कॉपी करणारा सगळेच पोरं कॉपी नसतात करत. त्या वर्गातला एखाद दुसरा कॉपी करणारा असतो, तिथे सुपरवायझर असतो, तिथे संचालक असतो. असा कसा तो कॉपी करू देतो? तो कसा त्या परीक्षा केंद्रात त्याला कॉप्या नेऊ देतो? तो का नाही तिथे तपासत? काही सुद्धा लक्षात येत नाही आणि सगळा गोंधळ. आणि माहिती आहे का, हे लक्षात ठेवा, तुम्ही आपसात जितके जास्त गोंधळात एकमेकाशी बांधून राहाल तेवढा त्यांचा विजय आहे. तुम्ही जितके जास्त बिनडोक राहाल तेवढा त्यांचा विजय आहे. आणि तुम्हाला तेच षडयंत्र रोज सुरू आहे. रोज काही ना काही कोणती ना कोणती पिल्लू सोडायचं आणि बस त्याच्या मागे दिवसभर बातम्या. आणि बातम्यांचा तर कहर झालाय. आत्महत्या केली, प्रेयसीनं हत्या करून टाकली, पतीने पत्नीला मारून टाकलं. हे काय भानगड आहे? हे आलं कुठून? हे बाबासाहेबांच्या संविधानात आलंय? हे बुद्धाच्या फिलॉसॉफीमध्ये आलंय? कबीराच्या दोह्यांमधून आलंय का? तुकारामाच्या अभंगातून आलंय का? हे सांगा. अरे तुम्ही जर तुकारामाचे वंशज आहे, तुम्ही कुणबी आहे, बरे झाले कुणबी केलो, चला या ना मैदानात, घ्या ना कुणबी आणि महार एकत्र व्हा ना. ते नाही होऊ शकत. ते म्हणतात की आम्ही कुणबी आहो म्हणजे बरं आहे, आणि हे महार म्हणजे महाराज आहेत, हे बुद्धच आहेत. हे बंद करायचं असेल तर प्रत्येक माणसाने आता आपलं शिर तळहातावर घेऊन उभं झालं पाहिजे. कारण आयुष्य जेवढं आहे तेवढंच जगणार ना, त्याच्या पलीकडे काय जाणार आहे? मृत्यू अटळ आहे, हे बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि काही मोक्ष मिळत नाही आणि काही स्वर्ग मिळत नाही. स्वर्ग मोक्षाच्या सगळ्या कन्सेप्ट ह्या धर्मातून आलेल्या आहेत. जो धर्म यांना माणुसकीचं वागणूकच देत नाही आहे, अंधश्रद्धा शिकवतात तो धर्म. म्हणून मित्रहो लक्षात घ्या. बस झाला आता हे सगळ्या जयंत्या बनत्याचे मी आज खर्च पाहिले, मला शॉक बसला. 25 लाखामध्ये एक शाळा झाली असती तयार आणि आपले सगळे पोरं तिथे शिकायला आले असते. बाबासाहेबांच्या नावाने शाळा तयार कर, दरवर्षी एक शाळा तयार होईल. दरवर्षी 25 लाखाचा खर्च. आणि लागतो काय? बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी काय खर्च करायचा? काही गरज नाही. सगळ्या लोकांनी एकत्र यायचं, तिथं बाबासाहेबांचं तिथं त्यांना प्रणाम करायचा, नतमस्तक व्हायचं आणि शपथ घ्यायची की मी तुम्ही सांगितलेल्या या कामावर या दिवसापासून सुरुवात करतो, प्रतिज्ञा घ्यायची. कायचा खर्च येतो? 25-25 लाख रुपये खर्च. आमचे भिक्षुजी 2-2 कोटी रुपये खर्च करत आहेत धम्म परिषदा. मग एवढा पैसा आणायचा कुठून? आणि तो खर्च करायचा करमणुकीसाठी करायचा, स्वतःच्या मोठेपणासाठी करायचा. हे बदललं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मुद्दाम आज मी तुमच्यासमोर बोलत आहे. हे बंद करा. आता तुम्ही तुमचे उद्योग करा. ठरवून टाका की हां, मी जर बौद्ध माणूस आहे तर माझ्याकडे बाकीच्या धर्माचे लोक बुद्धिस्ट का नाही होत? कुणबी समाजाचे लोक का बुद्धिस्ट होत नाही? मराठा समाजाचे का बुद्धिस्ट होत नाहीत? त्यांना सांगा. त्यांना बुद्ध फिलॉसॉफी समजून सांगायला पाहिजे. तुमच्या बुद्ध धर्मात तेवढे, तुमच्या बुद्ध धर्म तुम्ही बुद्ध विहारात आणता, त्यांच्या मंदिरात जाऊ ना आपण, तिथं बुद्ध समजून सांगू. त्यांच्या चौकात जाऊ, तिथे बौद्ध समजून सांगू. काय अडचण काय आहे?
तुम्ही तुमच्या खालच्या जातीचे आहे म्हणून वरच्या जातीत कसे जाणार, त्यांना बोलवा तुमच्याकडं. हे एकमेकाचं आदान प्रदान, माणुसकीचं आदान प्रदान जेव्हा होईल ना, तेव्हाच हा बदल घडू शकेल. जाती पक्क्या हातात पकडून, जाती डोक्यात पकडून तुमचा उद्धार होऊच शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून बाबासाहेबांनी जाती अंताच्या बद्दल जे जे शब्द दिलेले आहे ना, आणि त्यांनी ज्या ज्या कृती केलेल्या आहे ना, त्या वाचा आणि त्या कृतीप्रमाणे आपण उक्ती करायची आणि पुढे जायचं. तर आणि तरच आपला देश वाचेल आणि बाबासाहेबांचा विचार वाचेल. कारण बाबासाहेबांचं एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि थांबितलं पाहिजे. एका विद्यापीठात बाबासाहेब शिकत होते आणि तिथे त्या कॉलेजच्या दर्शनी भागावर त्या क्लासरूमला जायसाठी तिथे एक सुभाषिताचा बोर्ड लावलेला होता. त्याच्यात एक सुविचार लिहिला होता आणि तो सुविचार असा होता की माणूस मरते आहे पण त्याचे विचार अमर आहेत. बाबासाहेबांनी ती वाचलं आणि त्यांनी पाहिलं की अरे, माणूस मरते आहे ही खरी गोष्ट आहे आणि त्याचे विचार अमर आहेत. ते विचार अमर आहेत, त्यांनी ते खोडून काढलं आणि त्याच्या जागी लिहिलं विचारही मरते आहेत. आता ज्या कोणी ते लिहिलं त्याला वाटलं की अरे असं कसं, हे चुकीचं आहे. माणूस मरते आहे पण त्याचे विचार अजरामर असतात. त्यांनी मग शोधाशोध केली आणि त्यांनी तक्रार केली कॉलेजच्या त्या प्रिन्सिपॉलकडं की सर हे असं केलं होतं, हे कोणं केलं, आणि मग शोधा त्याला. आणि मग त्यांना सापडलं की बाबासाहेब भीमराव आंबेडकर नावाचा विद्यार्थी त्याने हे केलेलं आहे, बोलवा त्याला. आणि त्याला बोलवण्यात आलं. त्यावेळी बाबासाहेबांनी असं म्हटलं की होय, माणूस मरते आहे हे जितकं सत्य आहे तितकंच त्याचे विचार सुद्धा मरते आहे, ते सत्य आहे. जोपर्यंत त्या विचाराचे अनुयायी भेटत नाहीत तोपर्यंत ते विचार जिवंत राहू शकत नाहीत. माणसांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर त्या विचारांचे अनुयायी जिवंत राहिले पाहिजेत, तरच ते विचार पुढे जातील. आणि ती गोष्ट त्या प्रिन्सिपॉलला, त्या विद्यार्थ्यांना खरी वाटली. आणि ज्या विचारांना अनुयायी पक्के असतील तोच विचार जिवंत राहू शकतो. कार्ल मार्क्स मेला तेव्हा त्याचा दास कॅपिटल आणि त्याचा विचार आपल्याला जगात पोहोचवायचा आहे म्हणून 14 माणसं त्याच्या प्रेतयात्रेत होते. या 14 लोकांनी तिथे त्या प्रेताला अंत्यविधी केला आणि तिथे या 14 लोकांनी शपथ घेतली की कार्ल मार्क्सचा विचार आम्ही सगळ्या जगात पोहोचवू. आणि त्या 14 लोकांनी काय क्रांती केली, जगभरात कम्युनिस्टांची सत्ता आली, जगभरात कम्युनिस्ट आले. महाराष्ट्रात डांगे नावाचा कम्युनिस्ट आला. अहो, तुमचा अण्णाभाऊ साठे पहिल्यांदा कम्युनिस्टच होता की. ज्यांनी कार्ल मार्क्स पाहिला नाही पण त्यांचा विचार आणि त्यांचा दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट रणनीती, कामगार संघटना, कर्मचाऱ्यांचा उठाव, कर्मचाऱ्यांचं सत्तेमध्ये स्थान, हे जे कार्ल मार्क्सने सांगितलं ते जगभरात पसरलं. ते आजही जिवंत आहे. अनुयायी पक्के होते ना, त्या 14 अनुयायांनी हे सगळं काम करून दाखवलं आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणामध्ये 6 लाख लोक होते म्हणे, कोणी 8 लाख लोक होते म्हणे चैत्यभूमीवर. बाबासाहेबांचे विचार कुठे आहे आपण शोधले पाहिजे. आहेत आपल्यामध्ये, पण त्यांना पुढे न्यायचं असेल तर त्या विचारांचं अनुयायी बनलं पाहिजे. बाबासाहेबांच्या फोटोचे, बाबासाहेबांच्या मूर्तीचे अनुयायी बनण्यात उपयोग नाही. बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी बनले पाहिजेत. विचारांचे अनुयायी बनले तरच ते विचार जिवंत राहतील, अन्यथा बस पुढे ते तसेच राहणार, हे लक्षात ठेवा. आणि ते मूर्तीत आणि त्यांच्या ग्रंथात जप्त राहतील. माझा एक मित्र आहे, त्याला तो रोज सकाळी गुरुचरित्र वाचायचा. त्याला एक दिवस विचारलं मी, अरे बापरे, तू गुरुचरित्राचं पारायण करतो, मूर्तीच्या पुढचा होता तो, गुरुचरित्राचं पारायण करतो. म्हटलं तू गुरुचरित्रातलं एखादी ओळ सांग. सर म्हणे मी पारायण करतो, मला त्याच्या ओळीचा अर्थाचा काय संबंध आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की गुरुचरित्र रोज वाचलं म्हणजे दिवस आनंदी जातो. म्हटलं मग ठीक आहे ना, तू गुरुचरित्र वाचल्यावर संध्याकाळी तुझा दिवस आनंदी गेला का तू सांग ना मला. तुम्हाला ते कोण लक्षात घालते. बापानं सांगितलंय वाचायचं, वाचलं, पारायण. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची अशी पारायणं आता होत आहेत, बुद्धांच्या विचारांची पारायणं होत आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याची कृती कुठे दिसत नाही मित्र हो. हीच गरज आहे. आता या महामानवांच्या प्रत्येक विचारांवर कृती करणं अतिशय आवश्यक आहे. आणि तरच आपण आपली येणारी पिढी तिला मार्ग दाखवू शकू, तिच्यासाठी काहीतरी कल्याणाचं करू.
आता जे म्हातारपणात आपण जो लोक आहोत निदान आनंदाने जगू शकू, नाही तर हे आपल्या मानगुटीवर कंटिन्युअस बसलेलेच आहेत, हे लक्षात. काही प्रत्येक वेळी आताच कसं बाबासाहेबांचा एवढा लढा आला यांना, तो गृहमंत्री तिथे संसदेत बोलतो, हा राहुल सोलापूरकर इथे बोलतो, आताच कसं काय येते, आधी 70 वर्ष नाही आला. याचं लक्षात घ्या की त्यांनी आता पूर्ण चंग बांधलेला आहे तुम्हाला संपवण्याचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचा, हे लक्षात घ्या. आणि हे जर विचार संपवू द्यायचे नसतील तर आपल्यातल्या प्रत्येकालाच पुढे आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा, नाही तर काही अर्थ नाही. बघा मी बोललो हे पटतं का, तर पटत असेल तर चला आपण सगळे मिळून कामाला लागूया. आता बंद करूया सगळ्या भाकड कथा आणि कहाण्या, प्रत्यक्षात कृती करायला सुरुवात करूया. आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.